41 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून साळशी गावचे शाखा डाकपाल झाले सेवानिवृत्त। आजच्या इंटरनेट युगातही ग्रामीण भागात पोस्ट खात्याची विश्वासार्हता दिसून येते आहे। तुटपुंज वेतनावर पोस्ट खात्यात खातेबाह्य कर्मचारी म्हणून काम करत असलेले, आपल्या कुटुंबाचा चरितार्थ सांभाळणारे, गेली 41 वर्ष अव्याहतपणे काम करणारे देवगड तालुक्यातल्या साळशी येथील शाखा डाकपाल श्री अनिल गावकर हे 23 नोव्हेंबर रोजी आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्त समस्त गावकर कुटुंबियांनी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ वैशाली सुतार होत्या। यावेळी देवगडचे डाक निरीक्षक श्रीराम वायाळ, डाक आवेक्षक रविकांत लिंगायत, उपसरपंच कैलास गावकर, माजी पंचायत समिती सदस्य सुनील गावकर, माजी सरपंच अनिल पोकळे, वैभव साळसकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, आयनल पोस्टमास्टर आनंद साटम, पोस्टमन सुनील घाडी, साळशी पोस्टमन संकेत कदम, कोळे पोस्टमन सखाराम घाडी गावकर यांचे ज्येष्ठ बंधू मानसिंग गावकर, कनिष्ठ बंधू तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गावकर, सौ विद्या गावकर, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, अनंत नाईक, पोलीस पाटील सौ कामिनी नाईक, चंद्रकांत नाईक, विक्रांत नाईक, विलास राणे, सत्यवान कांडर, सत्कार मूर्ती अनिल गावकर, सौ अर्चना गावकर, सुपुत्र डॉक्टर योगेश गावकर, युगंधरा गावकर, अभिषेक गावकर, सौ ऐश्वर्या गावकर, वेदांत गावकर, विजय सुतार, पोस्टमन रमाकांत गावकर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी देवगडचे डाक निरीक्षक श्रीराम वायाळ यांच्या हस्ते अनिल गावकर आणि सुविद्य पत्नी सौ अर्चना गावकर यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार झाला। तसेच साळशी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गावकर यांनी शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार केला। यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज बँक, अमर ज्योत युवक क्रीडा मंडळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, हितचिंतकांनी, मित्रमंडळी, नातेवाईकांनी देखील त्यांना शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। अनिल गावकर यांनी वयाच्या 24व्या वर्षी अवघ्या 120 रुपये मानधनावर 22 मार्च 1982 रोजी साळशी गावात शाखा डाकपाल म्हणून पोस्ट खात्यात नोकरीला सुरुवात केली। तुटपुंजे मानधन असूनही कौटुंबिक जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी सांभाळत वेळेचे बंधन न पाळता त्यांनी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांशी, ग्रामस्थांशी सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे, विश्वासाचे नाते निर्माण केले। शिरगाव उपकार्यालयाशी कायमस्वरूपी समन्वय साधत आपल्या वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले। या कामी त्यांना त्यांचे सहकारी कर्मचारी पोस्टमनचीही चांगली साथ मिळाली। त्या काळी ग्रामीण अर्थव्यवस्था ही मनी ऑर्डरवर अवलंबून असायची। शहरातील चाकरमान्यांच्या मनी ऑर्डरवर ग्रामीण कुटुंबियांचा मोठा आधार असायचा। गावातील वृद्ध आई वडील, आजी आजोबा आस्थेने मनी ऑर्डरकडे डोळे लावून असायचे। दूर कोसावर वाडी वस्त्यात राहणाऱ्या या वृद्ध आजी आजोबांना मनी ऑर्डरचा निरोप देण्याचे कामही गावकर यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आपुलकीनं केलं। त्यामुळे गावकर यांचा ग्रामस्थ आणि ग्राहकांशी आजही तेवढाच जिव्हाळ्याचा, प्रेमाचा संबंध आहे। नोकरी सांभाळत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचं एक मोठं कार्य समाजापुढे चांगला आदर्श निर्माण करत केलं। त्यांच्या या आदर्शाचा वारसा त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर योगेश गावकर यांनी कृषी क्षेत्रात PhD प्राप्त केली। दुसरा मुलगा अभिषेक याने हॉटेल मॅनेजमेंटमध्ये यश मिळवलं। आपल्या सत्काराला उत्तर देताना अनिल गावकर यांनी भावूक होऊन सांगितलं की ग्रामस्थ, ग्राहकांच्या सहकार्यामुळे मला काम करता आलं। गावोगावल्यांची आपुलकी, प्रेम हेच माझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत। मी ते कधीच विसरू शकत नाही। डॉक्टर योगेश गावकर यांनीही अतिशय भावूक होत आपल्या वडिलांच्या प्रेमाखातर आलेल्या सर्वांचे विशेष आभार मानत आपणही आपल्या जीवनात वडिलांचा, काकांचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करत राहणार असं सांगितलं। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच अनिल पोकळे, सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय गावकर यांनी तर आभार डॉक्टर योगेश गावकर यांनी मानले। त्यावेळी गावकर कुटुंबियांनी सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते। संतोष साळसकर, आपली सिंधुनगरी न्यूज।